हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. एका व्हिडिओत मी सांगितलेलं माझ्यासोबत काय इन्सिडेंट घडला. हा फक्त एक इन्सिडेंट नाही, असे बरेचसे किस्से आहेत. मला बऱ्याचशा बायकांनी कमेंट केले की त्यांच्यासोबतही असं घडलं होतं. म्हणजे सगळी मुलं कॉमन असतात, मुलांच्या ह्या हरकती पण सगळ्या सेमच असतात. तर खरंच आपण खूप सावधानी बाळगायला हवी. याच रूममध्ये मी आता जिथे रेंटने राहते तिथे ज्या ताई राहत होत्या त्यांच्यासोबतही सेम किस्सा झाला होता. त्या तर बेडरूममध्ये अडकल्या होत्या, पण त्यांचं नशीब असं की इकडे 2 गॅलऱ्या आहेत त्या रूमला. तर त्यांची जी बेडरूम याची गॅलरी आहे किचनची, ती ओपन असल्यामुळे आणि त्यांना ट्विन्स बाळ होते, ते दोन्ही मुलं गॅलरीत जाऊन रडायला लागले. तेव्हा खालच्या मावशींना आवाज गेला आणि त्यांना कळलं की ह्या बेडरूममध्ये अडकल्या आहेत. तर कसं तरी करून मॅनेज करून बरंचसं त्यांचाही असा मेन दरवाजा बंद होता पुढचा. तर खूप प्रयत्न करून त्यांना बाहेर काढण्यात आलं. अक्षरशः त्या ॲडमिट होत्या 2 दिवस. त्यांची हालत एवढी खराब झाली होती रडून रडून, कारण त्या प्रोसेसला खूप वेळ लागला समजेपर्यंत आणि लोक येईपर्यंत. तर असं तर हे बऱ्याचशा बायकांसोबत होतं. हेच काय बऱ्याच अशा गोष्टी आहेत. तुम्ही रिमोट बाळाला देत नका जाऊ. मी काल पण तिला ऑब्झर्व केलं ना, तिने रिमोट चे जे मागचं आहे ते त्याचं कवर काढलं आणि ते सेलसोबत खेळत होती. तसं ती सहसा तोंडात काही घालत नाही, पण काय सांगता येतं, ते सेलही छोटे असतात तर ते तोंडात जाऊ शकतात. तर बाबा प्लीज बाळांची काळजी घ्या. माझ्यासोबत हे घडलंय. मी तुम्हाला अजूनही मी आतून पूर्ण हललेली आहे. मी जरी नॉर्मल बोलत असली तरी मला खतरनाक एक्सपिरियन्स हा होता. आणि ज्यांच्यासोबत हे झालंय त्या टोटली मला रिलेट करू शकता. बाळ काही तोंडाची गोष्ट नाही आहे. त्यांच्याकडे खरंच आपण म्हणतो ना, एकत्र कुटुंब पद्धती होती आधी, ती का होती आणि किती महत्त्वाची आहे. आज एकटी आई बाळाला घेऊन राहते, तर तिला किती सगळी घरातली कामं मॅनेज करून बाळावर एकदम एक एक क्षण त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं. मी फार ग्रँटेड धरलं होतं माझ्या बाळाला की काही नाही, कारण आतापर्यंत माझ्यासोबत असं काही घडलंच नाही. पण जेव्हा आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात ना, आणि ते म्हणतात ना की नंतर आपण पाणीसुद्धा फुंकून पितो एकदा ठेच लागल्यावर, तसं काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे. तुम्ही प्लीज सगळे लोक बाळांची काळजी घ्या. आणि कोणतीही वस्तू काहीही असू देत, म्हणजे तुम्ही घेतच असणार, पण एक मला समजलंय की किती महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी. मी फार खरंच खूप ग्रँटेड धरलं होतं. तिला मी खेळू द्यायची हॉलमध्ये बेडरूममध्ये, पण आता ती बेडरूममध्ये जरी गेली तरी मी पळतच तिच्या मागे असते, कारण मला परत तो प्रसंग नको आहे. आणि आठवून आठवून मला इतकं टेन्शन येतं की काय झालं असतं, काय झालं असतं. एक नाही का बरेचसे विचार येतात की असं झालं असतं तर काय केलं असतं, किंवा मीच म्हणजे बाथरूममध्ये अडकली होती तर ओरडून ओरडून जर मला चक्कर येऊन मी तिकडे पडली असती तर माझ्या बाळाचं काय झालं असतं. म्हणजे असं नाही का, घडून गेलेली असते गोष्ट, पण त्याचा जो परिणाम आहे ना, तो एवढा खोलवर आपल्या मनात जातो ना. आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगते ना, भयंकर होतं माझ्यासाठी सगळं. तर असं काहीतरी होतं. खरंच बाळांकडे लक्ष ठेवायला हवं. आता सिंगल मॉम म्हणजे त्यांचे नवरे जातात आपले आणि आपण घरात बाळाला घेऊन, खूप मोठी जबाबदारी असते. बाळ म्हणजे खरंच हे तोंडाचं नाही आहे. घरातली कामं मॅनेज करून बाळाला पाहणं, ती बरं झोपणारं बाळ असेल तर ठीक आहे, कारण 2-3 तास झोपण्यात जातात त्याचे. पण माझं बाळ एवढं ॲक्टिव्ह आहे ना, त्याला झोपही नाही आहे. म्हणजे अर्धा पाऊण तास झोपली की ती दिवसभर जागी असते आणि फक्त रात्रीला झोपते. तर मला म्हणजे कंटिन्यू तिच्या मागे राहावं लागतं. माझी कामंसुद्धा घरात तशीच पडलेली असतात. कोणत्याच गोष्टीला प्रायोरिटी मी आता देत नाही. ती कामं पडली तर पडू द्यात. बाळ खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्यासोबत खेळा. त्यांच्यासोबत काय असेल त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू लागा, पण तुमचं 100% लक्ष बाळावर पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि छान छान काळजी घ्या बाबा बाळांची. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.